तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे धर्मदाय आयुक्त तसेच महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासचा सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। तसेच विद्यार्थ्यांनो या दोन्ही भरतीसाठी आपण काय केलेली आहे 599 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला सर्व काही मिळणार आहे जे की अत्यंत महत्त्वाचे आहे। त्या कारणास्तव जर तुम्ही इच्छुक असाल या पीडीएफला घेण्यासाठी तर 250 मध्ये जर हा सुपर क्लास पाहून हे पीडीएफ घेत असाल तर तुम्हाला दिले जाणार आहे, मिळणार आहे। नाहीतर तुम्हाला ही संधी जर मिस केली तर 300 ला पडणार आहे। तर इच्छुक असाल तर नक्कीच करायचं आहे, आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे, या नंबरवर कॉल नाही करायचा आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करण्याची एक आणखी रिक्वेस्ट आहे, एकदम फ्री असते। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। तर विचारलेला असा आहे विद्यार्थ्यांनो की महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किमी किती होती ते सांगायचं आहे, किती आहे ते सांगायचं आहे, 2011 नुसार सांगायचं आहे प्रति चौरस किलोमीटर मध्ये। तर 400, 222, 365 किंवा 500। तर महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी घनता लोकसंख्येची प्रति चौरस किलोमीटर मध्ये 365 2011च्या जनगणनेनुसार असलेली कळते। प्रश्न दुसरा, भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21 कशाशी संबंधित आहे? आर्टिकल लक्षात घ्या जे की 21 विचारलेले, संपत्तीचा हक्क, धर्म स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य किंवा वरीलपैकी सर्व। तर आर्टिकल 21 जे आहे व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित असलेले विद्यार्थ्यांनो राज्यघटनेतील आहे आर्टिकल। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी। तिसरा, 2011च्या जनगणनेनुसार आपल्या राज्याची जी लोकसंख्या होती ती किती आहे ते सांगायचं आहे। लोकसंख्या सांगायची आहे संपूर्ण 2011 नुसार। तर या ठिकाणी सर्व पर्याय चांगल्या प्रकारे पाहून घ्या, टाइम वाचवण्यासाठी आपण डायरेक्ट उत्तर कव्हर करूया। तर 11,23,74,333 एवढी 2011 नुसार आपल्या महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या झालेली दिसते। प्रश्न चौथा, तर राज्यसभा सदस्य सलग किती दिवस गैरहजर राहिल्याने त्याचे जे सदस्यत्व असते ते रद्द होत असते। आणि हा जो नियम आहे लोकसभेवर देखील विद्यार्थ्यांना लागू होतो, संसदेच्या दोन्ही सभागृहावर। तर 60 दिवस, 30 दिवस, 40 किंवा 50 दिवस। तर लोकसभा किंवा राज्यसभेचा जो सदस्य आहे जो की संलग्न 60 दिवस विद्यार्थ्यांनो गैरहजर असेल तर सदस्यत्व रद्द होत असते हे कळते। प्रश्न 5वा कव्हर करूया। भारतामध्ये व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जात असते? व्याघ्रगणना सांगायची आहे विद्यार्थ्यांना स्पेशली। तर 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 किंवा 6। तर दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना विद्यार्थ्यांनो केली जात असते हे कळते। प्रश्न 6वा विचारलेला की आंतरराष्ट्रीय चहा दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होत असतो? आंतरराष्ट्रीय चहा दिवस विचारलेला आहे। 22 मे, 24 मे, 25 किंवा 21 मे। तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 4-21 मे या रोजी जे आहे आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात असतो हे कळते। प्रश्न या ठिकाणी 7वा की राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे। सोपा प्रश्न आहे, कव्हर केलेला आपण आहे। राम गणेश गडकरी यांना कुसुमाग्रज म्हणतात का, गोविंदाग्रज, कोयल कवी किंवा वरीलपैकी सर्व? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 योग्य राहील। गोविंदाग्रज या नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते। तसेच कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर विद्यार्थ्यांनो कुसुमाग्रज जे आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे म्हणजेच टोपण नाव आहे। ठीक आहे। प्रश्न 8वा कव्हर करूया। किरण बेदी यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त झालेला होता, सर्वांनाच माहित आहे। तर ते पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कितव्या महिला व्यक्ती ठरलेल्या होत्या ते सांगायचं आहे। किरण बेदी यांनी ऑप्शन्स मध्ये आहे दुसऱ्या, पहिल्या, तिसऱ्या किंवा चौथ्या। तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या किरण बेदी यांनी पहिल्या ठरलेल्या एक आहेत कळते। प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा, मुस्लिम लीगची स्थापना, सोपा प्रश्न आहे। मुस्लिम लीगची स्थापना जी आहे ती कोणत्या ठिकाणी झालेली होती ते विचारलेलं। ऑप्शन्स मध्ये दिलेली ठिकाणे आहेत ढाका, दुबई, नेपाळ किंवा मुंबई। तर ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती हे आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो लक्षात येते। प्रश्न 10वा कव्हर करूया। तर विचारलेले की पुरंदरचा जो तह आहे तो कोणत्या वर्षी झालेला सांगायचा आहे। पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झालेला होता? 1660, 1665, 1670 किंवा या ठिकाणी 1600
66. 1665 मध्ये विद्यार्थ्यांनो पुरंदरचा तह जो आहे तो घडलेला होता किंवा झालेला होता. प्रश्न 11वा कव्हर करूया. खालीलपैकी कोणता वायू हा शीतकरणासाठी उपयोगात आणला जात असतो? कोणता वायू आहे शीतकरणासाठी उपयोगात आणला जाणारा? अमोनिया, ब्रोमीन, क्लोरीन किंवा वरीलपैकी सर्व? तर अमोनिया हा जो वायू आहे तो शीतकरणासाठी वापरला जात असतो. प्रश्न 12वा कव्हर करूया. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत हे आपल्याला सांगायचं आहे. कोणाच्या? राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये. विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभा? तर विधान परिषदेचे सदस्य जे आहे राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नसतात, हे लक्षात घ्यायचं सर्वांनी. प्रश्न 13वा. दोन पंथ विचारलेले आहेत, सिया तसेच सुनी. हे दोन पंथ आहेत ते कोणत्या धर्माचे आहेत ते सांगायचं आहे. सिया, सुनी हे दोन. इस्लाम, हिंदू, बौद्ध किंवा ख्रिश्चन? तर इस्लाम धर्माचे जे आहे विद्यार्थ्यांनो सिया व सुनी हे दोन पंथ असलेले कळतात. कव्हर करूया प्रश्न 14वा. तर सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग कोणता आहे, ज्याचे की क्षेत्रफळ इतरांपेक्षा सर्वात जास्त आहे? ऑप्शन्स मध्ये दिलेले नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे किंवा मुंबई? तर छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे प्रशासकीय यामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 15वा. भारताच्या सीमेची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? सर्वांनाच माहित आहे. प्रश्न पर्याय वाचता तुम्हाला उत्तर कळते. विचारलेली आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सीमेची सुरक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांकडे असते का? BSF कडे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, SRB किंवा वरीलपैकी नाही? तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF ज्यांना की शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात, यांच्याकडे आपल्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवलेली. प्रश्न 16वा कव्हर करूया. आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाल किती वर्षांनी वाढवला जाऊ शकतो हे सांगायचं आहे. जेव्हा ही आणीबाणी जर लागू झाल्या तेव्हा 2 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्ष किंवा 4 वर्ष? तर 1 वर्षांनी वाढवला जाऊ शकतो जेव्हा आणीबाणी लागू होतात तेव्हा लोकसभेचा कार्यकाल. प्रश्न 17वा कव्हर करूया. सातपुडा पर्वत रांगांना गाविलगड असे कोणत्या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये म्हणतात ते सांगायचं आहे. सातपुडा पर्वतरांगेंना गाविलगड असे धाराशिव जिल्ह्यामध्ये, पुणे, ठाणे किंवा अमरावती? तर तो जिल्हा आहे अमरावती. या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो सातपुडा पर्वतरांगांना गाविलगड असे संबोधतात. प्रश्न 18वा कव्हर करूया. वाऱ्याचे वेग मोजण्याचे परिमाण कोणते आहे ते सांगायचं आहे. वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण विचारलेले आहे स्पेशली. ठीक आहे. नॉट, ॲमिनोमीटर, वॅट किंवा खालचा एक पर्याय आहे. तर नॉट हे जे आहे वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण असलेले लक्षात येते. प्रश्न कव्हर करूया 19वा जो की आहे जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव खालीलपैकी कोणते आहे? जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण करण्यात आलेले सांगायचं आहे. यकृत, हृदय, मूत्रपिंड किंवा फुफ्फुस? तर मूत्रपिंड हे अवयव जगामध्ये प्रथम ठरलेले की ज्याचे प्रत्यारोपण केलेले आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या अवयवाचे झालेले. तर प्रश्न 20वा. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 74 कशाशी संबंधित आहे? आर्टिकल स्पेशली 74 विचारलेलं. मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान? तर मंत्रिमंडळाशी राज्यघटनेतील कोणते तर विद्यार्थ्यांनो आर्टिकल 74 हे संबंधित आर्टिकल आहे हे कळते. प्रश्न 21वा. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम, आता बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आहे ते कोणत्या राज्यात येते ते आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी दिलेले आपल्या सर्वांना ऑप्शन्स आहेत या ठिकाणी. सिक्कीम, ओडिशा, आसाम किंवा तेलंगणा? तर ओडिशा या राज्यामध्ये बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम स्थित आहे हे आपल्याला सर्वांनी लक्षात घ्यायचं. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 22वा. भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन होते ते विचारलेलं आहे. छुपी बेरोजगारी जी की असून देखील समजत नाही सरासरी जर पाहिलं तर. व्यापार, सेवा, कृषी किंवा वरीलपैकी सर्व? तर कृषी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी भारतामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते हे लक्षात येते.
तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे, सर्वांनाच माहित आहे. तर भारतातील ते राज्य कोणते आहे ज्या राज्यामध्ये हे तुंबा उपग्रह प्रक्षेपण केंद्र येते? बिहार आहे का, केरळ, महाराष्ट्र किंवा आसाम? तर केरळ या राज्यामध्ये विद्यार्थ्यांना तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र स्थित असलेले लक्षात घ्यायचं आहे की आहे असे. प्रश्न 24वा, रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण जो शोध आहे पुढीलपैकी कोणामार्फत लावण्यात आलेला आहे? रक्ताभिसरणाचा शोध जो आहे, हार्बर्ट स्पेन्सर, विल्यम हार्वे, डॉक्टर विल्यम किंवा फेडरल? तर विल्यम हार्वे यांनी जे आहे रक्ताभिसरणाचा शोध जो आहे तो लावलेला दिसतो. प्रश्न 25वा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते त्याला काय म्हणतात ते विचारलेलं आहे. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, फोटॉन किंवा वरीलपैकी सर्व? तर त्याला फोटॉन असे म्हणतात. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे होते त्यास फोटॉन संबोधतात. प्रश्न 26वा, पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार खालीलपैकी कोण होते ते सांगायचं आहे. किल्ल्याचं नाव लक्षात घ्या, पुरंदर विचारलेला. तर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, मुरबाजी किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. मुरारबाजी, बाजीप्रभू तसेच तानाजी मालुसरे या सर्वांनी जे आहे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते हे कळते. प्रश्न कव्हर करूया. 27वा, मराठा साम्राज्य कधी सुरू झालेले होते ते सांगायचं आहे. ते वर्ष कोणते आहे ज्या वर्षी मराठा साम्राज्य सुरू झालेले? ऑप्शन्स मध्ये 1674, 1678, 1677 किंवा 1680? तर 1674 या वर्षी मराठा साम्राज्य सुरू झालेले होते हे आपल्या सर्वांनी विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 28वा पाहूया. पवनार आश्रम कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेले आश्रम आहे? कोणत्या नदीकाठी आहे पवनार आश्रम जे आहे विद्यार्थ्यांनो? पैनगंगा, वैनगंगा, धाम किंवा खान? तर धाम नदीकाठी पवनार आश्रम स्थित आहे हे आपल्या सर्वांना कळते. प्रश्न 29वा कव्हर करूया. भगवान गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माविषयी शिकवण जी आहे ती कोणत्या भाषेत दिलेली होती? सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर तुम्हाला येतच असेल. तर सांगायचं ऑप्शन्स मध्ये पाहिलं मराठी, हिंदी, पाली किंवा या ठिकाणी आणखी एक लँग्वेज आहे. तर भगवान बुद्धांनी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य राहील 3, म्हणजेच काय, पाली भाषेमध्ये बौद्ध धर्माविषयी शिकवण दिलेली लक्षात येते. प्रश्न 30वा, राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण राहिलेले आहे? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विचारलेले की कोण सर्वात पहिले राज्यसभेचे सभापती होते? सर्वपल्ली राधाकृष्ण, पंडित नेहरू, दादाभाई नौरोजी किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी? तर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी जे आहे प्रथम राज्यसभेचे सभापती राहिलेले आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. आता अतिशय महत्त्वाचे पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांसाठी, धर्मदाय आयुक्त असो किंवा महानगरपालिका भरती असो या दोन्ही भरतीसाठी आपण 599 पेजेसचे अतिशय महत्त्वाचे असलेले PDF तयार केलेले आहे. तुम्ही जर हे PDF घेण्यासाठी इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, भरपूर कामे असल्या कारणास्तव उचलला जाऊ शकत नाही त्या कारणास्तव व्हॉट्सअप करायचा आहे. ही संधी मिस नाही करायची आहे सर्वांनी. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणं विद्यार्थ्यांना सर्वांसाठी एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपण होईल त्याची जे नोटिफिकेशन नाही आहे ना अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर सर्वप्रथम मिळून जाईल. तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक पण करणे गरजेचे असते. तुम्ही लाईक कराल तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला प्राप्त होतो अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी. तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.